असं आहे ना, थोडा प्लॅन मध्ये चेंज आहे. बेगाच आम्हा दोघांना इकडे जायचंय. थँक्यू. एक नंबर. सो नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वागत करतोय परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. वाजलेले पहाटेचे 5:17 आणि मी झालेलो रेडी. तर रेडी कशासाठी झालं हे तुम्हाला मी जरा बाहेर जाऊन सांगतो. बाकीचे झोपलेले आहेत, सो त्याच्यामुळे ओके. सो चला, आपली बॅगवरती दोन्ही रेडी आहे, जॅकेट पण रेडी आहे, लॅपटॉप वगैरे, अँड आय एम ऑल्सो रेडी. आलेलो एक गाडीत, तर गाडीत बोलू आपण. सेल्फ स्टार्ट घेऊ पहिलं. कसा आहे मग डिझेलचा आवाज पहाटे 5 वाजता. ओके. आता जरा पुढं गेल्यावर ओमला घेतो. हां, आपल्यासोबत ओम आहे, त्याला घेतो, मग पुढं बोलू. ओके. तर आपल्यासोबत आता ओम पण आहे. ओम शेट समोर, ओमला घ्यायचं आहे आपल्याला. आम्ही दोघंच चाललेलो आहे. सो का वगैरे सगळं तुम्हाला समजेलच. लगेच शेटचं आपण भेट घालून देऊयात. पण थोडं उघडलं पाहिजे, म्हणजे काय सनलाईट ते प्रॉपर येईल. अँड काही संबा. चला, आता निघलेलो आहे दोघं आम्ही. काय कुठं ते अजून ठरवायचं. सो हां, ते पुढचं पुढं बघायचं आता. ओके. सो चला, आता आम्ही निघतो पटापट पुढे. आता आम्ही पहिला टोलला आलेलो आहे आमच्या लोकल. लोकलचा रुतबा आहे, सोप्पा विषय नाही हो. अयो, थंडी वाजली. हा, कसं आहे मग लोकल लिखे दे डायरेक्ट. चला, आता आपला लोकलचा पहिला टोल सुटलेला आहे. दुसऱ्या बाकीच्या सॉरी दिसणार नाही. हां, बाकीच्या टोलला आपल्याला विषय नाही, कारण की आपला ॲन्युअल पासेस आहे. हां, त्याच्यामुळे विषय नाही. आता आम्ही लागलेलो आहे NH60 ला. आता नंतर बघू. आता पुण्यात पोचलो आम्ही. कुठं काय जातोय, खूप आम्हाला कामं वगैरे पण आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कृषी प्रदर्शन बघायचं आहे आम्हाला मोशीचं. सो मेन म्हणजे आम्ही त्याच्यासाठी जास्त चाललेलो आहे. बाकी एक सांग, लाईट बाकी ना द्या, लाईटमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आम्ही. आफ्टर मार्केट नाही आहे, ही कंपनीनेच दिलेली आहे आमच्यासाठी. अँड बाकी काय, ओम दादा एकदम प्रॉपर लुकमध्ये आहे आज. हां, तर आपला तो ब्लॉग लाईव्ह करायचा राहिलेला आहे, आधीचा ब्लॉग. म्हणजे जसं काय तुम्ही जो ब्लॉग बघून हा बघणार आहे, तो ब्लॉग लाईव्ह करायचा राहिलेला आहे त्याच्यासारखं. हां, तर तेच चालू आहे आता. म्हणजे करायचं आहे अजून, तो थोडं पुढे गेलं का म्हणलं करून देऊ. देन एकदम कडकमध्ये चाललेलो आहे. टॉपअप केलेलं, टॉपअप म्हणजे पारा फुल नाही केलेलं. रेंज एक मिनटं तुम्हाला रेंज दाखवतो. रेंज 438ची रेंज आहे. 13.8चं मायलेज दाखवत आहे. बघूयात आता किती काय मायलेज येते, तुम्हाला व्हिडिओच्या पुढं कळेलच हळूहळू. सो चला, पटापट निघतो आम्ही. देन दाखवत, आता रोड दाखवत तर काय माझ्याने रोज रोड दाखवतोच, तर काहीतरी वेगळं दाखव. ओके, लाईक करो. तर आता आम्ही नारायणगावच्या पुढे, नारायणगावने आपण राजगुरुनगरपर्यंत आलो असेल का रे? हां, तर राजगुरुनगरपर्यंत आलेलो आहे. आता आमचं पहिलं स्टॉप डिसाईड झालेलं आहे. आम्ही इथून डायरेक्ट थेट गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जाणार आहे दगडूशेठला. तो आता लोकेशन तर लावलं नाही, कारण की लोकेशन आमचं आवडतं आहे आणि माहितीच आहे. थांबा, यस. त्यात आता ड्रायव्हरचं सुद्धा आदानप्रदान झालेलं आहे, कारण की झोप नाही आली पाहिजे मला. एकीचा विषय डायलॉग आठवला मला, तो एकदा लय एक कर दिलतो. हा ना. तर आता इथं भीमाशंकरची पार्टी आहे. भीमाशंकरला पण जाऊ शकतो, पण नंतर एक दिवस स्पेशल जाऊ तिथं.
बरेच जमाना झाला गेलो नाही. बाकी ही फ्रेम बाकी नाद दिसते काही म्हणा. लाईक करो. आकाशला जर आमचा फेवरेट आयटम घ्यायचा आहे ओम शेटकडे लॅपटॉप आहे आपलं. कारण की आपल्याला एडिटिंगची गरज आहे, व्हिडिओ अपलोड करायची मला आत्ता. तर आता मला थोडं डेडिकेशन मी करतोच आहे, तर नीट करू आपण. आणि अरे गाडी लॉक करायची राहिली. हां तर भाई सही आहे भाई, मस्त व्ह्यू कडक. चला आता तुम्हाला आमचा ॲटम कोणता आवडता आहे ना आमच्या दोघांचा तो सांग. लाईक करो. एडिटिंग तर चालूच आहे. मग कशी टेस्ट ॲटम हे बघा, हा आमचा आवडता पालक डोसा. आता आम्ही टेस्ट करू आणि हे ऑलमोस्ट डन आहे. आता मी बागशालाच बघूनच नंतर आवडणार आहे. कसं आहे ना थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. बेगाच आम्हा दोघांना इकडं जायचं आहे. हां तर आम्हा दोघांना एक थोडी अर्जंट मीटिंग होती. एक छोटीशी मीटिंग लागली का आम्हाला, म्हणून आम्ही आता एक लोकेशन टाकली तिथं चाललेलो आहे. आणि ते झालं का मग आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पा मोरया दर्शन करायला जाणार. तर काय आहे ना तिथं जाण्याची गरज आहे. ओम इकडं जायचं आहे आपल्याला. लोकेशन आहे ना माहिती आहे आपल्याला. हां तर असं थोडंसं प्लॅनमध्ये थोडेसे मायनर चेंजेस होऊ शकतात. हे व्याजबी. तर काय आहे ना ते विधी लिखित आहे. शेवटी एकीचा प्रश्न आहे, हे नाही समजू शकत बाकी कोणी. काळाची मोठी गरज येते. आम्ही तिथं नाही गेलो ना, आम्ही दुसऱ्या लाईनीत अडकलो तर आम्ही तिथं नाही संपू. उभं राहूच शकत नाही आम्ही. हा नाही आता असंच जरा फार संडे रोडला गर्दी राहील रे, रोडला दर्शन आलं नाही. तर मॉरिस गराज सरळ आहे दादा. हा तुम्ही पण बघूच शकता थोडंफार लोकेशन. ते काय लपवण्यासारखं नाही आहे. अँड चालू आहे माझ्या 9 वाजता जस्ट नाव आपला व्हिडिओ पडलेला आहे, तो तुम्ही जावा आणि बघा. हां लोकेशन आपण लावून दिलेलं आहे ना. नेट चालू लागतं फक्त. हां इथून का? हां इथून नाही. काय दिसलंय BMW यांत्रिक 40 आहे. बाबाला कळत नाही. चला पुढं जाऊ दे. आपली थार पुढं चालली. लोकेशन थोडाच टाइमात आम्ही पोहोचतोय. थोडाच 100%. तुम्हाला दाखवतो जातो कुठं पोहोचतोय आम्ही. जस्ट वेट अँड वॉच. तर इथं आम्ही कट केलं अँड आर्ज लोकेशन. हे नाद भाई, हे नाद लावलं. हा ना आर्ज लोकेशन गरज आहे आता ते जाण्याची. ओके लाईट चौकात चालू आहे. हे सकाळ सकाळी बेस्ट आहे भाई छत्रपतींचं. वेट इज ओव्हर अँड वी आर गोइंग टू आर्ज फर्स्ट लोकेशन. उघडल बूट बरोबर. नमस्कार. आमची रूम खरं आम्हाला इथं जाण्याची गरज आहे. तर एक पहिलं आपण एक क्वालिटी लुक देऊ मस्त इथं. थँक्यू. एक नंबर. सो वी आर इन व्हाईट. क्रिसमस व्हाईट. तर आता फर्स्ट याला आमचं थोडं चालू एक्सप्लोर नाही म्हणजे थोडंसं एक मीट आहे आमची 5 मिनिटांनी इथं. सो दोघांची एक मीटिंग आहे. का रे 1 मिनिट. हां तर मीटिंग वगैरे झाली का निघणार आहेत आम्ही. पण तुम्ही सेशन बघा ना, स्पा वगैरे सगळे येत आहे. आता सिया भाई एवढी इज्जत बनली पाहिजे नंतर. एक टाईम आहे ना एवढी इज्जत का आपली गाडी अशी इथं राहिली पाहिजे ऑलमोस्ट. चले ओके. सो गो नाव. आता दगडूशेठचा मॅप लावू
अँड देन दगडूशेठ. ओके, तर फायनली आम्ही पोचलेलो आपली रॉक्सी घेऊन दगडूशेठला. गणपती बाप्पा मोरया. 100% पहा ना, आम्हाला यायचं त्या एवढ्यासाठी आम्ही लवकर आलतो का आपलं प्रॉपर म्हणजे दर्शन वगैरे, हा तिथून सरळ सरळ दर्शन वगैरे करून आणि आपल्याला एकदम मोकळं दर्शन घेता येईल आणि गाडी पण लावता येईल. पण आता हे तुम्ही बघूच शकता भाई, आज संडे यार, लोकांना संडेच्या दिवशी घरात बसवत नाही का काय ते कळत नाही. लांबचे माणसं येणार आहेत का रे. आम्ही आता थोडं पुढून फोटो बिटो काढला असता गाडीचा, पण नाही. मेन म्हणजे ना आम्हाला गाडीची हालत पाहतो, गाडी को टॉप वॉश करना पडेगा. हा ना, आता हे ट्रॅफिक मधून निघता निघता किती वेळ जातो काय ना. फक्त आपल्याला समोर जायचंय. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे यस, तेवढ्यासाठी लवकर आलेलो आहे आम्ही. गणपती बाप्पा मोरया. आंबारे शूट करू द्या. अला शूटच करून देत नाही बी इथं कोणी, म्हणजे समोरून नाही म्हणत, इनडायरेक्टली येतात ते इथं. इनडायरेक्टली बाबू लावली आपली, पण विचार करा ना एवढी रोडमध्ये त्याला तर अंदाजच नाही तो तर येळावा. हा ना. अँड आता आम्ही फायनली आम्हाला जागा भेटली, आम्ही चाललो आता गाडी लावून आम्ही चाललो आता दर्शनाला. चालायचं आहे थोडंसं, चालतंय. चला लावून द्या. चलो चलो चले. हा नीट यावं लागतील भाऊ दोन्ही. इकडं बा, हा जर गेला ना मी रडल नाही रे. 5,000 उडायचं मला हृदयात 5-8 गेल मला. हा 100%. सो चला आता पटापट. आणि एक स्नॅप निघता आम्ही दर्शन करून आलेलो आहे गणपती बाप्पांचे. एक नंबर दर्शन झालंय. आता आपल्याला ज्या लोकेशनला जायचं आहे ते लोकेशन आपण लावलेलं आहे. 9 किलोमीटर आणि 27 मिनिटचा डिस्टन्स आहे. सो पहिला गेट टाकूयात. सिग्नलवरून निघलेलो आहे भाऊ, थांब देणार जागा. हां, तर दर्शन भाई एक नंबर झालेलं आहे. गणपती बाप्पांना बोललेलो आहे काम होऊ दे, पेढी घेऊन येतो. बघू आता त्यांची इच्छा असेल तर पेढी घेऊन येईल, नाही ते पेढे खाऊन घेईन, काहीतरी करील. पण अरे हा ओम, या रोडने मी जाईल दादा. काय मग काय तू का पण नाही म्हणतो आता. कार्तिक नो. हा, तर अजून आपली 2 मंडळी भेटायची. काय पुढे मित्र आठवलं का. चित्तरचा डायलॉग कोणाला माहिती त्यांनी सांगा नक्की. हा ना. चला आता एक आपल्याला नेमके कॉल येतोय. सो कॉलवर बोलून झालो आपण. थांबा फोन होऊ दे. मीटिंग झालेली जस्ट पार्किंगमध्ये गाडी कशी. आता मीटिंग कुठं कशी काय ते तुम्हाला मी जरा सांगतो आत बसल्यावर. आधी आम्ही निघतो सोसायटीत आलेलो तो, कारण की मीटिंग आमची इथंच झाल्या. हाँ गाड़ी को दिक्कत नहीं आएगी मेरा बच्चा. नहीं फक्त आवाज आहे का. हे काय थोडंसं नॉइस कॅन्सलेशन आहे. नाही रे, गॉगल काढलाच नव्हता. सरोजी 1 मिनट. ओम जी एक बार रखिए, ये पकड़िए ना. चला सुरुवात झालेली आहे. चला जोपर्यंत स्टोरेज आहे तोपर्यंत आपण शूट करणार. तिथून पुढं एंड आहे का. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालेलो आहे. मोठी मोहीम राखायची आता.
आता पास दाखवायचा आणि निघायचं. ओके.